नमस्कार. आज आपण आलो आहोत तमदलगे गावात. तमदलगे तुकाई ट्रेक करण्यासाठी. तमदलगे हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गाव आहे. आपल्या महाराष्ट्रात सह्याद्रीची सर्वात जास्त उंची नाशिक जिल्ह्यात आहे, तर सर्वात कमी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात. पण कोल्हापूरच्या आसपास बरेचसे डोंगर आहेत. रविवारच्या भटकंतीमधून हेच सारे डोंगर तुमच्यासमोर मजल दर मजल करत असताना घेऊन येतोय. आजच्या भागात बघूया तमदलगे डोंगराबद्दलची माहिती. कोल्हापूर सांगली रस्त्यावरून जाताना तमदलगे हे गाव लागते. गावाच्या तिन्ही बाजूला 1200 एकरचा डोंगर आहे. सांगलीपासून तमदलगे हे ठिकाण साधारण 18 किलोमीटर आहे. कोल्हापूर पासून 28 ते 30 किलोमीटर आहे आणि जयसिंगपूर पासून 10 ते 12 किलोमीटर आहे. गिर्यारोहण हा शब्द गिरी या मराठी शब्दापासून तयार झाला आहे. गिरी म्हणजे पर्वत. ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रूढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. गेल्या काही दशकात भारतात, विशेषतः महाराष्ट्रात ट्रेकिंगने जोर धरलेला आहे. गिर्यारोहण पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला आहे. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणून आज त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यास एक क्रीडा प्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे. गिर्यारोहणात 10 ते 15 मीटर उंचीचे टेकडी चढण्यापासून ते माउंट एव्हरेस्ट सारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार येतात. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची, कुशलतेची व योग्य त्या साधन सामग्रीची आवश्यकता असते. या गोष्टींच्या अभावी गिर्यारोहण घातक ठरण्याचे संभाव असतो. ट्रेकिंग करताना सोबत पिण्याची पाण्याची बाटली घेणे आवश्यक आहे, कारण डोंगरावरती पिण्याची पाण्याची सोय नाहीये. सोबत सुकामेवा किंवा व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ घेऊन जावावे लागतात. तमदलगे डोंगराच्या पायथ्यापासून ते डोंगरावरती जाण्यासाठी साधारणपणे 1 तास वेळ लागतो. खाली उतरताना साधारणपणे 40 ते 50 मिनिटे लागतात. सर्वांना एक विनंती आहे. आपण सर्वजण भटकंतीसाठी किंवा पर्यटनासाठी जात असतो, पण आपल्या भटकंतीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण काही नियम पाळणे देखील अपेक्षित आहे. ट्रेकिंग करताना कचरा करू नका, कोणतेही व्यसन करू नका आणि कोणी तसे करत असेल तर त्यांना तसे करू देऊ नका. ट्रेकिंग ठिकाणी असलेली मंदिरे व समाधी ही पवित्र स्थळे आहेत. त्यांचे पवित्र राखा. चला तर मग तमदलगे या गावाबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात. .1972 सालच्या दुष्काळाचे चटके या गावाने सोसले आहेत. त्याच काळात गावात मोठा पाझर तलाव बांधला गेला. गावाच्या उत्तरेला पद्मश्री डॉक्टर रत्नाप्पा अण्णा कुंभार यांच्या कृपाशीर्वादाने 1972 मध्ये पाझर तलावाची झालेली निर्मिती. चांगला पाऊस झाला तर तलाव भरून जातो. तलाव काठोकाठ भरला केला की गावाची पाण्याची शाश्वत सोय होते. वरुण राजाच्या कृपेवर इथल्या शेतीचा भरोसा. परिणामी गावातील विहिरी, बोरवेलना
चांगले पाणी राहते. प्रदूषण रहित वातावरणामुळे त्या परिसरामध्ये लोकांचे आरोग्य चांगले आहे. स्वच्छ गोड पाणी, वाहते झरे, आरोग्यदायी वातावरणामुळे गावाला वेगळेच सौभाग्य लाभले आहे. तमदलगे गावची खरी ओळख ही शेती त्या गावाने दिलेल्या योगदानामुळे आहे. पावसावर अवलंबून असणारी सारी शेती, त्यामुळे काबाड कष्ट करून परिस्थितीवर मात करून कृषी संस्कृती जगवण्याचे काम तेथील शेतकरी शेकडो वर्षे करत आला आहे. शेतकरी तेथील शेतीत अनेक विक्रम करत आलेला आहे. गावाला देशातील पहिला कृषी पंडित पुरस्कार मिळाला आहे. ही त्या गावची प्रेरणा आहे. त्यावेळी सर्वत्र एक पीक पद्धत होती. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठ्याची समस्या गंभीर होती. त्यासाठी कृषी क्षेत्रात वेगळे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कृषी पंडित पुरस्काराची योजना जाहीर केली. त्या योजनेत तमदलगे येथील कैलासवासी भीमकोंडा दादा पाटील या शेतकऱ्यांनी भाग घेतला. त्यांनी विक्रमी ज्वारीचे उत्पादन घेऊन देशाचा पहिला क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. त्यांना ट्रॅक्टर भेट देऊन नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गावामध्ये सर्व जाती धर्मांची देवस्थाने आहेत. मात्र नरसिंह तेथील ग्रामदेवत आहे. तेथे सर्व जाती धर्मांचे लोक गावात गुण्यागोविंदाने राहतात. मंदिरात नाव सांगा. सर्व जाती धर्मांचे लोक नरसिंहाची आराधना मनोभावी करतात. प्रत्येक महत्वाच्या कार्यात नरसिंहाचा आशीर्वाद घेतात. नरसिंह जयंती हा तेथील लोकांच्या श्रद्धेचा महत्वाचा भाग आहे. नरसिंह जयंतीच्या निमित्ताने सगळं गाव एकत्र येतो. गोर समाजाकडे नरसिंह मंदिराची पूजा अर्चा, पालखी सोहळे सर्व काही असते. त्यासाठी देवस्थानाकडे त्या समाजाला देवचकी काही जमीन करण्यास दिली गेली आहे. विठ्ठलपंथी भजनी मंडळाच्या भजनांनी जयंती सोहळ्याला सुरुवात होते. नरसिंहाची पालखी निघते. नरसिंह पालखी फार काट्याच्या मैदानात येते. तेव्हा त्यांच्या उपस्थितीत शोभेच्या दारूची आतिषबाजी होते. डोळ्याचे पारणे फेडणारे तो सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थ त्यांच्या कुटुंबियासह पाहुण्या रावळ्यांसह त्या ठिकाणी येतात. जयंती निमित्ताने गोडधोड जेवणाचा बेत घरोघरी केला जातो. तमदलगे ग्रामस्थांसाठी तो आनंदोत्सव असतो. गावामध्ये हनुमान, बिरोबा, जैन बस्ती, लक्ष्मी, यल्लम्मा आणि पिराचे देवस्थान ही इतर मंदिरे आहेत. त्या समाजातील लोक त्यांची पूजा अर्चा तेथे करतात. नवशा मारुती आणि नंदी समाजाच्या मंदिराची स्थापना नव्याने पाझर तलावाच्या बाजूला केली गेली आहे. सकाळचे 6:30 वाजले आहे.
आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. हो हो.
केलं पाहिजे. डोंगरावरती ठिकठिकाणी लहान मोठे बोरांची झाडे पाहावयास मिळतात. बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे फळ आहे. त्याचे फार मोठे वृक्ष होत नाही आणि या झाडांना काटे असतात. बोर चांगले आहेत. त्यांच्या बियास आटोळी म्हणतात. डोंगरावर फक्त बोरच बोर आहेत. असलीच बोर मी लहानपणापासून खाल्लेले. कुठल्या डोंगरा?
सगळं थोडं उतर झालं आहे. तमदलकी तुकाई ट्रेकचा व्हिडिओ लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.